श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये भजे श्रीचक्रमरमध्यम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समुदायावरील सर्व अभ्यासकांचं आणि श्रीविद्या उपासकांचं या ठिकाणी स्वागत आहे। नमस्कार। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 20 या श्लोकामध्ये अमृतेश्वरी रूप श्री मातेच्या ललितांबिकेच्या उपासनेने साधक हा गरुडाप्रमाणे प्रभावी होत असल्याने या साधनेला गरुड ध्यान योग असं तंत्रशास्त्रीय नाव आहे। याला गरुड ध्यान योग, विषहर योग, ज्वरहर योग किंवा मृत संजीवनी विद्या असं म्हणतात। तर आपण मागे जे पाहत आलो आहोत त्यानुसार तर शक्तिकूटैकतापन्न कट्ट्यतो भगधारिणी किंवा भागधारिणी यानुसार शक्तिबीजाचं ध्यान आणि त्याचं फल असं या ठिकाणी वर्णन केलं आहे, असं टीकाकारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर धूम्रकलेचे स्थूल ध्यान देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर गरुडाचा हा जो योग या ठिकाणी सांगितला, गरुड ध्यान योग, तर हा विषहरण करणारा, ज्वरहरण करणारा, तर मृताला संजीवनी देणारा असं जे या ठिकाणी नाव सांगतात, तर त्याचं कारण काय? तर आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवदेवतांमध्ये वेगवेगळ्या ज्या काही देवता आहेत, विशेष फल देणाऱ्या देवता आहेत, यामध्ये आपण पाहतो की पंचमुखी हनुमान ही एक उपासना अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये परंपरेने अतिप्राचीन कालापासून रूढ आहे। यामध्ये पश्चिमे गारुडम वक्त्रम, तर हनुमानाच्या ह्या पंचमुखांमध्ये पश्चिमेकडे हनुमंताचं जे तोंड आहे ते गारुडम वक्त्रम, तर ते गरुडाचं तोंड आहे। हे पंचमुख हनुमानाच्या जे विविध आपण असं म्हणू की जे शक्तिशाली, शक्तिसंपन्न सेवक स्वरूपातील जे हनुमानाची तत्व आहेत, जे हनुमानाचे आपण अवतार म्हणू एक वेळ वेगळ्या अर्थानं, तर त्या अवतारांमध्ये ज्या हनुमंतांच्या विभूती होत्या त्यामध्ये पश्चिमेकडे गारुडम वक्त्रम, तर गरुडाचं मुख आहे असं म्हणलेलं आहे। तर त्याचं फल काय? तर सकल विषहराय, सर्व प्रकारचं विष हे गरुड हरण करतात। पंचमुखी हनुमान कवच इत्यादी उपासनांमधून, एका उपासनेमधून हे सर्व गुण, हे सर्व फल साधकाला लाभतात। तर यामध्ये सर्वरोग प्रशमनम, सर्वनाग प्रशमनम असे दोन्हीही पाढभेद आढळतात। तर हे सकल विष हरण करणारी ही गरुडाची उपासना, ह्यानं काय होतं तर सर्व रोगांचं, रोग हे एक प्रकारे निसर्ग संपन्न निरोगी अशा मनुष्याच्या शरीरामध्ये कोणतं तरी विष केलं जातं। विष ह्याचा अर्थ दरवेळेला प्राणघातक, प्राणहारकच विष असतं असं नव्हे, ज्याला फूड पॉयझनिंग असं पण म्हणतात। त्याचा अर्थ काय असतो तर त्यातून काहीतरी शरीराला त्रासदायक, तापदायक आणि प्रकृती अस्वास्थ्य करणारी अशी एक कोणती तरी गोष्ट मनुष्याच्या शरीरामध्ये जाते, त्याला विष म्हणलं जातं। ते विष जेव्हा अधिक मात्रेमध्ये होतं आणि त्याच्या शरीरावरती पूर्णपणे जेव्हा ते आपला कब्जा मिळवतं, तर त्यावेळेला मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो। परंतु हे सौम्य विष, महाविष असे विष असू शकतात। तर यामध्ये सर्व रोग प्रशमनम, सर्व नाग प्रशमनम असं गरुडाचं उपासनेचं फळ सांगितलेलं आहे। तर विषभूतादिक्रंदनम असं पंचमुखी हनुमानामध्ये म्हणलेलं आहे। तर भूत हे जे असतात, भूतबाधा इत्यादी ज्या सांगितलेल्या आहेत, ज्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगतात, तर त्याबरोबर विषबाधा, रोगबाधा
नाग इत्यादी विषकारक जनावरांची बाधा नष्ट करणारी अशी ही गरुड विद्या, गारुडी विद्या ज्याला म्हणतात ती आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या श्रुतीमध्ये असं म्हटलं जातं, गरुडस्य जातमात्रेण त्रयोलोकाः प्रकंपिताः. तर गरुड केवळ आपल्या जवळून गेला, आपल्यावरून गेला, जो अध्यात्मशास्त्रानुसार गरुड आहे, जो भगवान महाविष्णूंचं समर्थ शक्तिशाली वाहन आहे, ज्यामध्ये विष्णूंचे अंश अत्यंत प्रभावशाली असतात. सुदर्शन चक्र असेल, भगवान विष्णू असतील तर त्यांचं ते वाहन आहे. हे सर्व काही विष्णू देवतेच्या समर्थ शक्तीनं भरलेले आहेत. तर यामध्ये गरुडस्य जातमात्रेण, तर त्याच्या केवळ येण्याने त्रयोलोकाः प्रकंपिताः, तर त्रिलोक जे आहे हे कंपित होतात. कशाने होतात? तर त्याच्या पंखाच्या वाऱ्याने होतात, किंवा त्याच्या केवळ जाण्याच्या भयाने होतात. प्रकंपिता मही सर्वा, तर ही सर्व पृथ्वी जी आहे ही कंपित होते. सशैल वन कानना, तर पर्वत, वन, अरण्य ह्या सर्वासहित ही पृथ्वी कंपित होते. गगनम नष्टचंद्रार्कम, तर चंद्र सूर्य विरहित गगन होतं. ज्योतिषन्न प्रकाशित, तर प्रभाव हीन होतात ते. देवता भयभीताश्च, देवता देखील भयभीत होतात. आणि मारुतोन प्लवायते, तर वारा देखील यथेच्छ समाधानानं वाहू शकत नाही. असं केवळ गरुडाचं असणं, गरुडाच्या जाण्याने जे परिवर्तनं घडतात ती आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहेत. तर असं हे गरुडाचं महात्म्य आहे. हे गरुडाचं महात्म्य आपल्याला इतक्या अनेक प्रकारच्या उपासना करून मिळवायला पाहिजे असं नाही आहे. तर त्यासाठी आचार्य महाराजांनी या ठिकाणी एक श्लोकाची, शिवांच्या कडून घेतलेल्या श्लोकांमध्ये अशी एक रचना मांडलेली आहे की ह्या श्लोकाच्या केवळ अनुष्ठानानं आपल्याला त्या गरुडाच्या सामर्थ्याची, गरुडाच्या उपासनेची फळ मिळणार आहेत. ज्या योगे शास्त्रामध्ये, वेदामध्ये जे जे गरुडाचं महात्म्य सांगितलेलं आहे, जे जे गरुडाच्या उपासनेचं फळ सांगितलेलं आहे, ते सर्व आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. इतकी मोठी गोष्ट आचार्य महाराजांनी या श्रीविद्येच्या माध्यमातून तंत्रशास्त्राच्या दृष्टीने आपल्यासमोर मांडलेली आहे. मूळ श्लोक पाहू. सौंदर्य लहरी, श्लोक क्रमांक 20. किरंती मंगेभ्यः किरण निकुरुंबामृतरसम् हृदि त्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया. तर या ठिकाणी ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या हे शेवटची जी ओळ आहे, यामध्ये ज्वरप्लुष्टान या ठिकाणी ज्वरब्लुष्टम असा पाठभेद एक आहे. तर दृष्ट्या या ठिकाणी दृष्ट्वा, ज्वरप्लुष्टान दृष्ट्वा, ज्वरब्लुष्टं दृष्ट्वा, सुखयती सुधाधारसिरया, या ठिकाणी सुधाधाररसया, सुधासारशिरसा असे काही पाठभेद त्या त्या प्रांतानुसार, परंपरेनुसार आढळू शकतात. तर ह्या श्लोकाचा थोडक्यात जो अन्वय आहे तो अशा स्वरूपाचा. हे देवी, यहा साधकः अंगेभ्यः किरण निकुरुंबामृतरसं किरंतीं हिमकरशिलामूर्तिमिव हृदि त्वाम् आधत्ते सः शकुन्ताधिप इव दृष्ट्या सर्पाणां दर्पं शमयति सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति. तर याचा आपण आता अन्वय पाहू. अन्वयार्थ. तर हे देवी, यहा साधक, हे माते, हे आई, जो साधक, अंगेभ्यः, तर तुझ्या अंगातून, किरण निकुरुंबामृतरसम, तर किरणानां निकुरुंबः नाम समूहः, तर त्यापासून उत्पन्न झालेला, तस्माद उत्पन्नः अमृतरसः तम, तर किरणांच्या, किरण समूह रूपी अमृतरस श्रवणाऱ्या
हिमकर शिलामूर्तीम, तर हिमकर ह्याचा अर्थ चंद्रकांतमणी, त्याच्यापासून बनवलेली मूर्ती म्हणजे पुत्तलिका. तर चंद्रकांत मण्यासारख्या देहाची, चंद्रकांत मण्यापासून निर्मित देह, तर देवीच्या देहाविषयी हा मणी, चंद्रकांत मणी हा विषहारक आहे. तो केवळ त्या विषारी व्यक्तीजवळ नेला तरी त्याचा विषपरिहार होतो. तर त्या मण्यापासून, मण्यासारखी ज्याच्या देहाची कांती आहे, त्या मण्यातील गुणधर्मानुसार, तत्वानुसार सर्व जिचं शरीर आहे ते सर्व गुण तिच्या शरीरामध्ये आहेत. तर अशा हृदित्वामाधत्ते, चंद्रकांत मण्याच्या मूर्तीप्रमाणे हृदयात, तुझी हृदयामध्ये स्थापना करून, किरण समूह रूपी अमृत सरवणाऱ्या, म्हणजे ह्या चंद्रकांत मण्यातून अमृत सरवतं आणि विषाचा परिहार करतं, विषरोगाचा परिहार करतं. ह्या धारणेमधून किरण समूहरूपी अमृत सरवणाऱ्या चंद्रकांत मण्याच्या मूर्तीप्रमाणे तुझ्या मूर्तीची तुझे हृदयामध्ये स्थापना करून, तर ह्या विषहारक असणाऱ्या अशा चंद्रकांत मण्याचे गुणधर्म, चंद्रकांत मण्याप्रमाणे त्याचा आलय समूह असणारी अशी ही माता महात्रिपुर सुंदरी, हिला हृदयामध्ये विषपरिहार करणारी देवता आहे. अशा भावनेनं, अशा संकल्पनेनं, अशा दृढ निर्धारानं जो साधक हृदयात स्थापन करतो आणि तिचं ध्यान करतो, तो काय होतो, तर सहा शकुंताधिप इव, तर शकुंतानाम नाम पक्षीणाम अधिपहा गरुड, तर पक्षांचा जो राजा असतो, तर त्याला गरुड म्हणलेला आहे. तर तो वैनतेय खगेश्वर, हा खग म्हणजे पक्षी, ख म्हणजे नभातून आकाशातून जाणारे जे असतात जीव पक्षी, त्या सर्वांचा राजा जो आहे त्याला गरुड म्हणलेला आहे. तर शकुंत म्हणजे पक्षांचा, अधिप म्हणजे गरुड. सहा शकुंताधिप इव, तो गरुड पक्षांच्या राजाप्रमाणे म्हणजे गरुडाप्रमाणे, दृष्ट्या म्हणजे केवळ दृष्टीनंच, आपण पाहिलं आता की तो गरुड जवळून जातो अशी जरी ही परिस्थिती घडली तर केवढे उत्पात, केवढे बदल, ह्या स्थित्यंतर पृथ्वीमध्ये आणि त्रिलोकामध्ये घडतात. तर ह्या गरुड राजाच्या, पक्षी राजाच्या केवळ दृष्टीनं, दृष्टिया सर्पाणाम दर्पम शमयती, तर सर्पाणाम नाव भुजंगानाम, सर्व सर्प जाती ज्या विषधारक आहेत, ज्यांच्यामुळे जीवांना विषबाधा होऊन काही हानी, क्षती पोहोचू शकते, तर अशा ह्या सर्पांच्या दर्पम म्हणजे क्रौर्य, एक प्रकारचा त्यांचा जो, त्यांच्याकडे जे क्रूरता असते, त्यांच्या शक्तीची, त्यांच्या घातकतेचा त्यांच्यामध्ये जो एक दर्प असतो, अभिमान असतो, गर्व असतो, तर तो शमयती, नष्ट करतो केवळ गरुड पाहण्याने. गरुडाने केवळ पाहिलं की त्या सर्पांची क्रूरता नष्ट करतो, जसं गरुड नष्ट करतो, त्याप्रमाणे जो साधक ह्या गारुडी विद्येची धारणा करून तो चंद्रकांत मण्याप्रमाणे तुझ्या देहाची अमृतधारा स्रवणाऱ्या, विषपरिहार करणाऱ्या तुझ्या शरीरकांतीची, शरीर गुणवैशिष्ट्याच्या शरीराची असं ध्यान करून आपल्या हृदयामध्ये स्थापना करून जो तुझं ध्यान करतो, त्याला गरुडाप्रमाणे त्याला सर्व गुणधर्म प्राप्त होतात. आणि त्याच्या केवळ दृष्टीनं, त्या साधकाच्या केवळ सिद्ध झालेल्या दृष्टीनं कोणताही मनुष्य प्राणीमात्रांचा विषाचा केवळ पाहण्याने परिहार होतो, म्हणजे त्याची दृष्टी विषहारक होते. तर विष नष्ट करणारा असा हा एक प्रयोग आहे. आणि ज्वरप्लुष्टान दृष्ट्या सुखयते सुधाधार सिरया, तर सुधाधार सिरया दृष्ट्या, तर अमृताची धारा वाहविणाऱ्या, सिरा म्हणजे नाडी, सुधाया हा अमृतस्य धारा, तर ह्या अमृताची धारा वाहविणाऱ्या दृष्ट्या, स्वतःच्या साधकाच्या दृष्टीने, ज्वरप्लुष्टान सुखयती, ज्वरानं, दीर्घ रोगानं पीडित जे रुग्ण असतात, तर प्रदीर्घ रोग असतात, जे ऐकाहिक, द्व्याहिक, त्र्याहिक, चातुर्थिक, संतप्त, विषमज्वर, तापज्वर, शीतज्वर इत्यादी जे ज्वराचे, रोगाचे भाग सांगितले, जे मुदतीचे ताप असतात, जे दीर्घ मुदतीचे ताप असतात, रोग असतात, तर त्या रोगांना हा साधक जो असतो तो आपल्या अमृतमयी दृष्टीनं, विषपरिहारक दृष्टीनं केवळ पाहून त्या पीडितांना सुखी करतो. तर दीर्घ रोग पीडितांजनान सुखयती, तर असं तो त्या रोगी माणसांना सुखी करू शकतो. अशी विषपरिहारक आणि अमृतदायक अशी अमृतमय दृष्टी त्या साधकाची तुझ्या कृपेने होते.
तर तू विषपरिहारक आहेस, तू अमृतमयी आहेस, तू चंद्रकांत मण्याचे सर्व गुणधर्म निर्माण करणारी माता आहेस. तर तुझे अशा स्वरूपाचं ध्यान करणाऱ्या साधकाच्या शरीरामध्ये सुद्धा हेच तुझे गुणधर्म येतात आणि त्या योगे तो साधक इतरांचे सुद्धा तशा रोग विष इत्यादी बाधा परिहार करू शकतो. अशा स्वरूपाचं याचं सामर्थ्य आचार्य महाराजांनी सांगितलेलं आहे. तर विशेष फलम षण्मास ध्यानयोगेने जयते गरुडोपमहा. तर ह्याचं चतुष्शतीमध्ये ग्रंथामध्ये जे विशेष फळ ह्या श्लोकाचं गारुडी विद्येचं सांगितलेलं आहे ते काय आहे, तर 6 महिने अशा स्वरूपाचं देवीचं चिंतन जर केलं असता, त्या चंद्रकांत मण्याचं विषहारक आणि अमृतधारायुक्त अमृतमयी मातेचं जर ध्यान 6 महिने केलं तर तो गरुडासारखा होतो. गरुडाचे गुणधर्म सर्व त्याच्यामध्ये प्रवेश करतात. दृष्ट्या आकर्षते लोकम. तर तो केवळ दृष्टीने, त्याच्या दृष्टीने लोक सर्व आकर्षित होतात आणि वश होतात. दृष्ट्या संक्षोभ येणारी दृष्टी भारते विषम. तर कुणाचाही तो दृष्टीने आकर्षण करू शकतो, त्यांना तो मोहित करू शकतो, वश करू शकतो आणि त्याच्या दृष्टीने केवळ विषाचा परिहार होतो. हे आपण आता ह्या ठिकाणी पाहिलं. तर आता आपण जे तापांचे, ज्वराचे, रोगाचे जे प्रकार पाहिले त्यामध्ये चातुर्थिकादी ज्वरांनाशेत क्षणात दृष्टी येव. तर केवळ दृष्टीनं त्याची दृष्टी ज्यांच्यावर पडेल त्यांचे चातुर्थिकादी सर्व ज्वर जे सांगितले ते त्यांचे नष्ट होतात. तर चंद्रकांत शिलामूर्तीं चिंतित्वा विनाशेत तापज्वरानशेषांश्च शीघ्रम तार्क्ष इवापरहा. तर चंद्रकांत शिलामय असलेल्या देवीचा हे आपण आता इथं विस्तारानं पाहिलं. तर तसं त्याचं चिंतन करून तापज्वर इत्यादी सर्व अशेष रोग शीघ्रम तत्काळ तो तार्क्षैव, तार्क्ष म्हणजे गरुडाप्रमाणे तो गरुडच दुसरा होतो आणि तो ते सर्वही नष्ट करू शकतो. तर गारुड ध्यान योगेन स्मरणा नाशे द्विषम. तर गरुडाच्या ध्यानाच्या योगानं साधकाला त्या गरुडाचं स्मरण करून त्या माता ललिता अंबिकेचं विषहारी अमृतमयी असं स्वरूपाचं चिंतन करून जर त्यानं गरुड ध्यान योगाचं जर हे साधना केली तर त्याच्या दृष्टीमध्ये विषपरिहारता अमृतमयता प्राप्त होते असं या ठिकाणी सांगितलंय. तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराजांनी गरुडाचा एक योग सांगितलेला आहे. तर ह्या आपण नेहमी ह्याची जे काही यंत्र पाहतो यामध्ये 2 चौरस ज्याला अष्टकोण म्हणतात, अष्टदल नव्हे तर अष्टकोण असं या ठिकाणी 2 चौकोन, एक ऊर्ध्व चौकोन आहे आणि एक दिशांना आणि एक विदिशांना चौकोन आहे जो आपण ह्या ठिकाणी पाहू शकता यंत्रामध्ये. तर त्यामध्ये जो गरुडाचा श्रीविद्येतला मंत्र आहे तो ओम क्षिप स्वाहा. तर पक्षी शब्द जसा आहे तसा त्याचा अनुलोम विलोम ओम क्षिप स्वाहा असा हा मंत्र आहे. तर हा मंत्र त्यामध्ये लिहायचा आहे आणि त्या चौकोनांच्या म्हणजे आपण ज्याला अष्टकोण म्हटलं, ह्या अष्टकोणांना वरती 8ही ठिकाणी त्रिशूळ काढलेली आहेत जी 3ही प्रकारच्या बाधांचं, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक बाधांचं, शारीरिक, मानसिक, वाचिक बाधांचं, 3ही लोकातल्या सर्व गोष्टी नष्ट करण्याची जी शक्ती त्रिशूळामध्ये असते ती ह्या यंत्राच्या भोवतीने बांधलेली आहे आचार्य महाराजांनी. तर तिचं पण तसं आकृती काढून अभिमंत्रितम जनमती त्यांचे विषज्वर दोष निवारणम. तर हे यंत्र समोर लिहून त्याच्यावरती अभिमंत्रित जर जल केलं या मंत्राने दिलेल्या संख्येनं तर विष, ज्वर आणि सर्व दोष मनुष्याच्या शरीरातले नष्ट होतात. म्हणजे मनुष्याला, श्रीविद्या साधकाला किंवा कोणत्याही देवी भक्ताला निर्दोष करणारी, निरोगी करणारी अशी ही, निर्विष करणारी अशी ही साधना आहे. तर सर्पोपरी मंत्रितभस्म जलम वा क्षिपेद यदि सर्पो नश्यती. तर हे विशेष फळ सांगितलेलं आहे. हे याचा लगेच सर्वांना तसा अनुभव येऊ शकतो असं नाही आहे. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये हा एक अनुभव येतो की हे सर्व ब्राह्मणासह घाटावरती एकदा डोंगराच्या रस्त्यातून एका ठिकाणी मंत्र पठणासाठी जात असताना त्या ठिकाणी रस्त्यात आडवा एक सर्प येतो आहे. तर त्यांच्याबरोबरचे जे लोक आहेत त्यांना ठाऊक आहे की हे वासुदेव शास्त्री जे पूर्वाश्रमातले आहेत तर हे अत्यंत शुचिरभूततेने मंत्रपठण करतात आणि यांना सर्व मंत्र देवता वश आहेत, यांना सर्व मंत्र सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची सहज परीक्षा वासुदेव शास्त्रींची पाहावी. म्हणून या लोकांनी महाराजांना सांगितलं की वासुदेव शास्त्रीजी, तर हा जो सर्प आहे तर सर्पस्तंभन मंत्रानं सर्प स्तंभित होतात,
मुग्ध होतात, थांबतात असं आम्ही ऐकलेलं आहे. तर हे कसं काय होतं, तर त्यावरती वेदमंत्रामध्ये सुद्धा एक मंत्र तसा दिलेला आहे. त्यानुसार महाराजांनी एक साधी काडी तिथली घेऊन तो मंत्र म्हणून त्या सर्पाच्या भोवतीनं रेष मारली आणि तो सर्प त्या रेषेच्या भोवतीनं एखाद्या भिंतीच्या मध्ये, एखाद्या डब्यामध्ये कसा साप सापडावा तसा त्या रेषेच्या आतच घुटमळत आहे आणि महाराज तिथून आपल्या कार्यक्रमाला निघून गेले. असं घडलं की कार्यक्रम करून येताना वेगळ्याच रस्त्यानं ते पुन्हा आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा दिनक्रम सुरू झाला आणि वैश्वदेव झाल्यानंतर काकबरी ठेवण्यासाठी जेव्हा वासुदेव शास्त्री बाहेर जातात तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारलं की शास्त्रीजी, काल तुम्ही ज्या सर्पबंधन केलं होतं, सर्पस्तंभन केलं होतं, त्या सापाचं आज काय झालं असेल. हा शब्द ऐकल्याबरोबर महाराजांनी त्या ठिकाणी काकबरी ठेवल्याबरोबर वैश्वदेव समाप्त केला आणि तात्काळ त्या स्थानी गेले. तर सारखं गोल फिरून या बंधनातून मुक्त करण्यासाठी सर्व प्रयत्न करून अत्यंत दमलेला, अत्यंत गलित गात्र झालेला तो सर्प अत्यंत निश्चेष्ट होऊन आणि त्या ठिकाणी पडलेला होता, अमृतवत पडलेला होता. महाराजांनी पुन्हा त्याचं विमोचन मंत्र म्हणला. जसं दिग्बंधन असतं, जसं दिग्विमोक असतो, तर हे सर्प विद्येचं विमोचन केलं आणि उलटी रेष काढल्यानंतर मंत्रांनी तो साप ताबडतोब अंगामध्ये चैतन्यासारखा जोरामध्ये उठला आणि झाडीमध्ये निघून गेला. तर हे सर्पस्तंभन टिंबेस्वामीच्या चरित्रात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं. तर असं म्हणलेलं आहे की सर्पावरती हे जर हा मंत्र ज्यांना सिद्ध झालेला आहे अशा व्यक्तीने जर सर्पावरती भस्म किंवा जल जर टाकलं तर तो सर्प नश्यती, नष्ट होतो, निघून जातो किंवा नष्ट होतो, असं एक विशेष फळ दिलं आहे. परंतु हे कालानुरूप सर्वत्र आता कितपत साध्य आहे हा एक विषय चिंतनाचा आहे. की हल्ली असा एक भाग असतो की ही गोष्ट म्हणजे श्रद्धेचं हनन होतं किंवा अंधश्रद्धा वगैरे असा जो विषय असतो, तर त्यात तो भाग नाही आहे. पूर्व आपल्या सूरींनी, पूर्व ऋषींनी, पूर्वाचार्यांनी जे मोठे मांत्रिक होते, मोठे तांत्रिक होते, जे मोठे सत्पुरुष होते, तर आता शंकराचार्य स्वामी महाराजांसारखे आहेत, तर ह्या लोकांनी ज्या विद्या सांगितल्या आहेत, तंत्रशास्त्र दत्त महाराजांचं आहे, तंत्रशास्त्राची अपार विद्या आहे, अनंत पारंकिलं शब्दशास्त्रम, तर अनंत पार आहे तंत्रशास्त्र. तर अशा ठिकाणी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत असं म्हणूच शकत नाही आपण, कारण ती आपली परंपरा आहे आणि तीच आपली संपत्ती आहे, तो आपला इतिहास आहे. आणि आपल्या पूर्वजांनी अत्यंत शक्तीनं आणि तपश्चर्येनं आणि त्यागानं अशी ती संपत्ती आणि तो अनुभव मिळवून ठेवला आहे आणि आपल्यापर्यंत त्याने टिकवलेला आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याचा अनुभव आपल्याला जर येत नसेल तर आपण तो अनुभव घेण्याची जर आपल्याला इच्छा असेल तर त्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा आपण ती गोष्ट, ती परंपरा, ती विद्या केवळ जतन तर केली पाहिजे, कारण आपल्याला जो अनुभव आला नाही तर तो दुसऱ्याला येणार नाही असा काही अर्थ असू शकत नाही. त्यामुळे आतासुद्धा ज्या काही विद्या आहेत, जर डॉक्टर झाला तर त्याला इंजिनिअरिंगमधलं काही ज्ञान नसतं, म्हणून काय इंजिनिअरिंगची गोष्ट तो त्या जे समजत नाही आहे, तर त्या क्षेत्रातली माणसं असू शकतात. दुसऱ्यांच्या विद्यांचा मान ठेवावा, दुसऱ्या विद्या जतन कराव्यात आणि ज्या विद्येत आपल्याला प्रावीण्य मिळतं आहे ती विद्या आपण आपल्याकडून अंगीभूत करावी, तिचं वर्धन करावं, तिचं सखोल ज्ञान मिळवावं आणि ती इतरांना समजून द्यावी, आपल्या बुद्धीप्रमाणे सांगावी. हेच आपल्या विद्यांचं प्रवहन या पद्धतीनं होत राहील आणि परंपरा चालू राहील. तर यानुसार हे मंत्रित भस्म पाणी सर्पावरती शिंपडला असता तो नष्ट होतो असं सांगितलेलं आहे. तर विभूती म्हणजे भस्मावरती जर हे यंत्र लिहिलं आणि 1000 संख्येने याचा श्लोक करायचा आहे आणि हे मंत्रित विभूती जर कोणाला कृमीदष्ट विषव्रण दोष प्रशमनम, तर जो कोणी असा शरीरामध्ये कृमीमुळे त्रस्त असेल, विषबाधेमुळे असेल, आपल्याला आता मी सांगितलं खाण्यातनं काही बाधा झाली आहे वगैरे वगैरे, काही त्याच्या त्वचा रोग असतील, तर त्या विभूती देण्याने तिचं शमन होईल. आणि पाण्यामध्ये सुद्धा आपण हे यंत्र काढून असाच जर जप केला आणि दिलं तर भस्म किंवा पाणी हे दोन्हीही त्या व्यक्तीसाठी तारक औषधी रूप होतील. अशा प्रकारे ह्याचं विशेष गुणधर्म सांगितलेले आहेत. तर ह्याला अमृतेश्वरी मातेची रूपामध्ये मातेची पूजा 45 दिवस करायची आहे आणि रोज 1000 जप करायला सांगितलेला आहे. आणि हा मंत्र यानंतर सिद्ध होतो आणि साधकाला स्वतःला कधीही विषबाधा होत नाही आणि त्याच्या प्रसादानं, अनुग्रहानं, आशीर्वादानं इतरांना सुद्धा ती विषबाधा होऊ शकत नाही. तर
मयूर ताम्र आणि पुन्नाग ताम्र असे तांब्याचे जे 2 प्रकार सांगितलेले आहेत, त्यांच्या मिश्रित केलेल्या सुवर्णपत्र्यावरती हे यंत्र लिहावं आणि अनुष्ठानानं सिद्ध करावं. अंगठीमध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा शरीरावरती धारण करावं. तर याच हातानं बाधितावरती जल शिंपडला असता विषबाधा वगैरे नाहीशी होते. तर ह्या श्लोकाची सुरुवात ही किरंती असं असल्यामुळं किम हे शतश्लोकी बीजमंत्रातलं एक बीज येत आहे. ह्याचा 1000 जप करावा. जपस्थान पहा स्वाधिष्ठान आहे. आता तर ह्याचा करवीर बेल पायस इत्यादी गोष्टींना दशांशाने हवन वगैरे ह्याचं करायला सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे अंगो के किरण समूहों से अमृत बरसाने वाली, तेरी मूर्ति शीतकर मणिनिर्मित सो अति शोभा वाली, बैठाकर हृदय में ध्यान करता है जो साधक जननी, हरता है दर्प विषधरों का गरुड़ बने वह सुगुण खनी, सुधा दृष्टि से ज्वर पीडित जनता को देता सुख अपनी. तर याप्रमाणे या संपूर्ण आपण सांगितलेल्या ह्या व्याख्यानाची यामध्ये अत्यंत सार रूपामध्ये हे हिंदी भाषांतर परंपरागत आहे, हेही आपण आता पाहिलं. तर अशा प्रकारे हा 20वा श्लोक जो गारुड विद्या आहे, जो गरुड ध्यान योग आहे, विषहर ज्वरहर मृत संजीवनी विद्या आहे, ही श्रीविद्येतला एक भाग आपण पाहिला, ज्या योगी साधकामध्ये गरुडासारखं सामर्थ्य प्राप्त होतं असं स्वामी महाराजांनी सांगितलेलं आपण पाहिलं. आणि या भागाची आता समाप्ती होते. नमस्कार. श्रीमात्रे नमः.